आहोत. मग जुन्या आठवणी कशा जागा करायच्या हे तुम्ही आम्ही सर्वांनी ठरवायचं आहे. गोरख मंजुळे काय रोहिदास जाधव. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. जगत वंदनीय जगद्गुरु तुकोबारांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आणि या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं आपण सर्वजण कशासाठी एकत्र आलेलो आहोत आणि काय एकत्र आलेलो आहोत हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. तरी देखील 2001 या साली आपण सर्वजण 10वीला होतात आणि 10वीला असताना आपण ज्या काय मस्ती त्या ठिकाणी शाळेमध्ये दंगा मस्ती आपण घातल्या त्याला उजाळा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. नमो सद्गुरु तुक ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबारांना वंदन करून या ठिकाणी गणरायाला वंदन करून आजच्या या STD प्रीमियर लीग अर्थात जिल्हा मित्र चषक 2024 या स्पर्धेला आपण सुरुवात करतोय. पहिला सामना मैदानामध्ये खेळला जातोय. प्रतापगड विरुद्ध रायगड. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुषार झेंडे, स्ट्राईकला गोरख मंजुळे, नॉन स्ट्राईकला असतील रोहिदास जाधव. फार मोठं नाव आहे क्रिकेटच्या आयुष्यामध्ये. रोहिदासजी जाधव यांनी आपल्या नावाचा ठसा नॉटीबॉय चिंचोली या संघाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं उमटवलेला आहे आणि तितक्याच ताकदीचा असणारा RCC विठ्ठलवाडी संघाचा एक ताकदवान फलंदाज गोरख मंजुळे यांची देखील क्रिकेट पटलावरती फार मोठी ओळख आहे. असे दोन तगडे फलंदाज मैदानामध्ये सलामी देण्यासाठी आलेले आहेत. तर मेन पंच विशाल बाप्पू काळोखे पंचांच्या भूमिकेमध्ये आहे. या स्पर्धेमध्ये एक नियम आहे, कुठल्याही प्रकारचा पॉवर प्ले नसणार आहे, कुठल्याही प्रकारे LBW आउट नसणार आहे. फक्त आनंद घ्यायचा आणि ट्रॉफी घरी न्यायची, ट्रॉफी जिंकायची. यासाठी सुरुवात टाळ्यांच्या गजरात स्वागत करू. पहिला चेंडू मैदानामध्ये फेकलाय, टाकलाय, तितक्याच पद्धतीने टोरावलाय आणि संघाचं खातं उघडलं गेलं. एक धाव फलकावरती नोंदवली गेली आहे. गोरख मंजुळे संघाचं खातं उघडलंय, वैयक्तिक खातं उघडलंय, अकाउंट ओपन केलंय आणि अकाउंट मध्ये एका धावेने भर झालेली आहे. एक धाव फलकावरती नोंदवली गेली. आज खऱ्या अर्थानं या जगद्गुरु तुकोबारांच्या भूमीतले 14 टाळकरी म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो त्यापैकी 14 टाळकऱ्यांपैकी एक असणारे संताजी महाराज जगनाडे सुदुंबरेकर यांची खऱ्या अर्थानं आज जयंती आहे. त्यांना देखील आपल्या उपस्थित सर्व सहकाऱ्यांच्या वतीने जयंतीच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करून या ठिकाणी स्पर्धेला सुरुवात होते. पहिला चेंडू मैदानामध्ये पडला, एक धाव आली. दरम्यान पुन्हा एकदा सुरेख फटका, पॉइंटला चेंडू खेळला गेला आहे. रोहिदास जाधव यांच्या बॅट मधून निघालाय घणाघाती पहिला चौकार. अगोदर सांगितल्याप्रमाणे ज्यांनी खऱ्या अर्थानं नॉटीबॉय चिंचोली संघाचं नाव रोशन केलं आणि त्या जुन्या काळामध्ये जुन्या पिढीमध्ये खऱ्या अर्थानं एक बहारदार फलंदाज म्हणून, एक विस्फोटक फलंदाज म्हणून रोहिदास जाधव यांची खऱ्या अर्थानं ओळख आहे आणि तो जलवा त्यांनी दाखवण्याचं काम आज पहिल्या चेंडूवरती केलंय. तुषार झेंडे सारख्या एका बलाढ्य गोलंदाजावरती आक्रमण केलंय आणि आक्रमणाचा फायदा निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये प्रतापगड संघाला होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हलकासा फटका कटवा लावलाय. दरम्यान कुठली धाव नसणार, धावबादचा प्रयत्न, परंतु प्रयत्न सफल. कुठल्याही प्रकारे फलंदाज बाद नसणार. आपल्या घरट्यामध्ये रोहिदासजी सुखरूप असणार आहेत. क्रिकेटमध्ये कधी कधी अतिघाई संकटात नाही असं म्हणतात. क्रिकेट हा दोन खेळाडूंच्या, दोन फलंदाजांच्या विचारधारेवरती त्या ठिकाणी चालणारा हा खेळ आहे. दोघांचं साम्य हवं. लेग बाईज देखील या स्पर्धेमध्ये नसणार आहे, बाईज देखील नसणार आहे. म्हणजे फक्त जेवढे बॅटने तुम्ही फटके खेळाल, जेव्हा बॅटला चेंडू लागेल
त्याच धावा या ठिकाणी घोषित केल्या जातील. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला मगाशी ज्यांचा नावाचा खऱ्या अर्थानं उल्लेख केला, नेहमी क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारे एक व्यक्तिमत्व, आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची देहू आणि पंचक्रोशीमध्ये खऱ्या अर्थानं ओळख आहे. नाव तेव्हा प्रसिद्ध होतं जेव्हा आपण स्वतःला सिद्ध करतो, आणि हे नाव आणि आपण जेव्हा आपल्याला स्वतःला सिद्ध करतो तेव्हाच आपलं नाव खऱ्या अर्थानं समाज जीवनावरती, राजकीय जीवनामध्ये खऱ्या अर्थानं घडत असतं. आणि ते नाव घडवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं झालं, असे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध उद्योगपती, बाणेर नागरी पतसंस्थेचे संचालक, अध्यक्ष म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थानं काम पाहिलं आणि क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये विशेष करून मावळ तालुक्यामध्ये ज्यांनी नेहमीच खेळाडूंच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकली आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा त्यांचा एक सहकारी कैलासवासी ॲडव्होकेट प्रशांतजी जगताप साहेब यांचं आणि सागरजी भसे यांचं नातं संपूर्ण तालुक्याला आणि जिल्ह्याला ज्ञात आहे. आणि साहेबांचं निधन झाल्यानंतर त्यांचं नाव पुढे जिवंत ठेवण्यासाठी खऱ्या अर्थाने ज्यांनी आतोनात प्रयत्न केले, असे तुमच्या आमच्या सर्वांचे जीवाभावाचे सहकारी, एक आदर्श व्यक्तिमत्व, आदर्श मार्गदर्शक आणि आमच्यासारख्या असंख्य तरुणांचं श्रद्धास्थान म्हणून ज्यांचं खऱ्या अर्थानं देवनगरीमध्ये ओळख आहे, असं आदर्श व्यक्तिमत्व सागरदादा भसे पाटील, आपण या स्पर्धे निमित्तानं आवर्जून उपस्थित राहिलात, मनापासून मनपूर्वक स्वागत असेल. चालू असलेला सामना प्रतापगड विरुद्ध रायगड. गोरखजी मंजुळे यांच्या बॅटमध्ये निघालेला एक घणाघाती चौकार मैदानामध्ये पाहायला मिळतो. धावफलक 4 पुढे सरसावडीला जाऊन पोहोचला आहे. काय आला स्कोर? 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला ॲडव्होकेट विक्रमजी हगवणे यांच्या माध्यमातून सुरुवात झाली. काय आला? वाईड चेंडू आहे, एक खराब चेंडू. वाईड नाहीये. ओके, वाईट नाही या पुढं. पुन्हा एकदा हलकीशी बॅटची कडा त्या ठिकाणी पाहायला मिळाली, परंतु कुठल्या प्रकारची धाव नसणारे सुरक्षित रक्षण मैदानामध्ये पाहायला मिळतंय. तिचं नाव टाकलं ना तू? ते वाईट नाही बरं का आधी. काय निर्णय आताचा? वाईड. विक्रम पुन्हा एकदा सुरेख फटका मैदान. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा धावफलक 4 पुढे सरसावेल. ठीक आहे आता. नवीन गोलंदाज गोंधळी मार्कवरती निलेश काहोके. स्ट्राईकला रोहिदास जाधव. बघ लक्ष दे पहिल्या बॉलला काय
निलेश काळके हृदयासाठी मारा करेल. पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु कुठल्याही प्रकारचे धाव नसणारे चेंडू अवांतर जातो. वाईट चेंडू आहे. 16 धावा धाव फलकावरती नोंदवल्या गेल्यात. बप्पू, हा नियम तर क्रिकेटमध्ये कंपल्सरी आहे. चेंडू नो आणि वाईड ह्या धावा तर कंपल्सरी आहेतच. क्रिकेटचा अतिशय महत्वपूर्ण नियम आहे. बघत निलेश कशा प्रकारे काम करेल. स्पर्धा उभी करण्यामध्ये मोलाचा सहभाग निलेश यांचा आहे आणि निलेशला आपण सर्वांनी दिलेली साथ ही कोणताही खेळाडू कधीच विसरू शकत नाही. गोरखजी मुंजुळे कायम सांगत असतात की निलेशचा हा बाल हट्ट आहे आणि तो आम्हाला पूर्ण करावा लागतो. म्हणजे निलेश यांना सांगितलं की बाबा यावर्षी नको, थोडंसं कामाचा व्याप खूप आहे, परंतु निलेश यांनी 2 महिन्यापासून ही स्पर्धा घेण्यासाठी प्रयत्न केले आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि तो हट्ट गोरख मुंजुळे यांनीच पूर्ण केला आणि ही स्पर्धा आज खऱ्या अर्थाने उभी. यावेळी मात्र निर्धाव चेंडू असेल. दांडवा अनुभव निलेश यांच्या पाठीशी आहे. अनेक स्पर्धा ते खेळलेत. होम पिच वरती देखील, होम ग्राउंड वरती खेळण्याचं धाडस त्यांच्यामध्ये आहे आणि गोरख आणि निलेश ही जोडी मात्र संपूर्ण देवपंचकृषीला परिचित आहे आणि जोडी काय असते ती जोडी मैदानाच्या बाहेर चालते, मैदानामध्ये चालत नाही, हेच गोरख मुंजुळे दाखवून दिला आणि एक चौकार निलेश यांच्या सुंदर चेंडूवरती, सुंदर बॉलवरती निलेश यांनी, गोरख यांनी एक चौकार खेळलाय. धाव फलक 4 ने पुढे गेलाय. वीस धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. हो ना मग. निलेशची आत्ताचा चेंडू काय निर्धाव आहे ना, 1 रन. दरम्यानच्या काळामध्ये ज्यांच्या नावाचा उल्लेख आपण अगोदर देखील केला, एक आदर्श व्यक्तिमत्व, बांधकाम व्यावसायिक आणि आपल्या ह्या पुणे जिल्ह्यामध्ये विशेष करून मावळ आणि हवेली तालुक्यामध्ये जे सहकारी, जे बांधव त्या ठिकाणी उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं त्यांचे जिल्हे, त्यांचे राज्य सोडून या ठिकाणी आलेत आणि ते येत असताना त्यांना राहण्यासाठी एक चांगलं हक्काचं घर मिळावं, राहण्यासाठी त्यांना मुबलक आणि कमी दर्जामध्ये जागा मिळावी, यासाठी ज्यांनी आतोनात प्रयत्न केले आणि तो व्यवसाय पुढे नेण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं, असं एक आदर्श व्यक्तिमत्व पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती सन्मान्य प्रवीणजी बालघरे, आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित राहिलात. आपल्या ठिकाणी मनपूर्वक, मनापासून स्वागत. धाव फलकावरती 27 धावा त्या ठिकाणी नोंदवल्या गेल्या. 3 षटकाचा खेळ मैदानामध्ये संपलाय. 27 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज संघाच्या वतीने चौथा आणि वैयक्तिक दुसरे षटक घेऊन तुषारजी झेंडे. तर स्ट्राईकला असेल रोहिदास. मेन पंच विशाल बापू काळोख्यांना पार करून पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. दरम्यानच्या काळामध्ये सिंगल घेतली गेली. सुरेख क्षेत्रक्षण पाहायला मिळते निलेश काळोखे यांचं. धाव फलकावरती 28 धावा नोंदवल्या गेल्यात. चौथ्या षटकाला मैदानामध्ये सुरुवात. 6 षटकांची असणारी लढत. प्रताप विरुद्ध रायगड.
यावेळी पुन्हा एकदा स्वतःच्या फलकामध्ये चेंडू लावण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू लवकर हातामध्ये येऊ शकला नाही. दरम्यानच्या काळामध्ये विक्रमजी हगवणे यांनी तो चेंडू अडवला आणि एक सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण केली. 29 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. एक संत सुरुवात मैदानामध्ये पाहायला मिळाली. मधल्या काही चांगल्या चेंडूवरती चांगले फटके खेळण्याचा प्रयत्न देखील रोजस आणि गोरख यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र पॉइंटला एक सुरेख फटका मैदानामध्ये पाहायला मिळतो. गचा क्षेत्ररक्षण, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न गोरख यांच्याकडनं नकार असेल. धावफलक एकने पुढे सरसावेल. 30 धावा धाव फलकावरती पूर्ण झाल्यात. 30 या धावसंख्येवरती सलामीला आलेले गोरख आणि रविदास जाधव हे दोनही खेळाडू त्या ठिकाणी खेळतात. तुषार झेंडे मेन पंचांना पार करून गोरखसाठी मारा करत पहिला एक सुरेख फटका मैदानावरती पाहायला मिळाला. आकाशाला गवसणी घालणारा चेंडू दरम्यानच्या काळात निलेश काळोख यांच्याकडून चूक, आणि ती चूक किती महागात पडू शकते हे येणारे 2 षटकं निश्चितपणे आपल्याला सांगून जाईल. दरम्यान सिंगल घेतली गेली. धावफलक एकने पुढे सरसावलाय. 31 धावा धाव फलकावरती आहेत. यावेळी मात्र सुरक्षेत्रक्षण पाहायला मिळणारे कीर्तनाचा प्रयत्न सफल झाल्याने रोहिदास जाधव यांना मात्र पंबूचा रस्ता धरावा लागलाय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये अविनाश, नवीन फलंदाज मैदानामध्ये. यावेळी मात्र तेज तरार मारा पाहायला मिळाला आणि गोरख मंजुळांच्या यष्टा उद्ध्वस्त. 3 तास त्रिफळा बाद तुषार झेंडे काय गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली. षटक संपलं गेला. 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला आणि 2 बाद 30 धावा 2 बाद 30 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. सलाम मिळालेले दोनही फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. गोरख मंजुळे आणि रोहिदास जाधव. सागर भसे आणि अविनाश बोडके ही जोडी मैदानामध्ये आहे. आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पाचव्या षटकासाठी सागर. पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये पाहायला मिळाला आणि चेंडू जवळपास सीमारेषेच्या अगदी 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 बाहेर चौकार. अतिगाई संकटात नेही गोलंदाजी मार्गावरती सागर. एक्स्ट्रा मध्ये येतो सागर. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. दरम्यान तुषार झेंडे चेंडूला पाठमारा होतील. दरम्यान सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. आदिनाथ घेरडे फार मोठं नाव आहे. खूप अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.
आणि अनुभवाची शुद्धरी घेऊन खऱ्या अर्थानं काम करणारा हा सहकारी आज जेवढं मुंबई चषकामध्ये खेळताना पाहायला मिळतो. वाईट चेंडू असेल, अवंतर धावफलक एकने पुढे जाईल. यावेळी मात्र निर्धाव चेंडू असेल. 36 धावा धावफलकावरती आहेत. दरम्यान पुन्हा एकदा वाईट चेंडू. 38 धावा धावफलकावरती आहेत. एक एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्वाची आहे. आणि क्रिकेटला कुठल्याही प्रकारे जर तरला महत्व नसतं. पुन्हा एकदा अवंतर धाव मिळेल. वाईडनं धावफलक पुढे सरसावला. 39 धावा. खेळाडूंना पाठबळ देण्याचं काम सागरजी भसे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. परंतु आज बाहेर असणारे प्रेक्षक सागरजी भसे यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन देत आहेत. लागोपाठचे 3 वाईट चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा वाईड. लागोपाठचा 4था वाईट चेंडू. आतापर्यंत त्या ठिकाणी 7 चेंडू टाकलेत. 7 मध्ये 8 चेंडू टाकलेत आणि 8 मध्ये धावफलकावरती 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावरती आहेत. तर षटक पूर्ण करण्यासाठी आदिनाथजी घेरडे मैदानामध्ये उर्वरित 3 चेंडूंचा सामना करण्यासाठी चेंडू आदिनाथ घेरडे यांच्या हातामध्ये सोपवलाय. आणि हा नो बॉल असेल. विश्वास कोणावर ठेवायचा असतो, विश्वास कशावर ठेवायचा असतो आणि बिगीट केलाय चेंडू. आजच्या दिवसातला पहिला गगनभेदी षटकार सागर भसे यांच्या बॅटमधून. धावफलक 46 धावा धावफलकावरती. मी काय आहे आणि मी काय करू शकतो हे सागर भसेंनी दाखवून दिलंय. पुन्हा एकदा आदिनाथ सामना करेल सागर भसे यांचा. या दरम्यान पुन्हा एकदा वाईट चेंडू असेल. पहिला 9, दुसरा 6 आणि तिसरा पुन्हा वाईड. वाईड चेंडूचं ग्रहण या संघाला लागलेलं आपण पाहतोय. प्रतापगड संघ. आणि यावेळी मात्र निर्धाव चेंडू असेल. पॉइंटला चेंडू खेळा दरम्यान खराब क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहतो. चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ 2 धावा पळून पूर्ण. धावफलक 2 ने पुढे सरसावलाय. खेळ मैदानामध्ये संपलाय. 5 षटकाच्या संपल्यानंतर 52 धावा धावफलकावरती.
बप्पू आत्ताशी रन आहे का? 1 रन. 53 धावा फलकावरती आहेत. यावेळी मात्र निर्धाव चेंडू असेल. यावेळी मात्र पॉइंटला चेंडू खेळला. चेंडू सीमारेषेच्या अगदी बाहेर 4 धावा. सागर भोसेंच्या बॅटमधून षटकारा पाठोपाठ झालेला हा एक खणखणीत चौकार. 4 धावा. धावफलक 57 धावा फलकावरती असेल. धाव फलकावरती 6 षटकाचा खेळ संपला. 10च्या सरासरीनं 59 धावा बनवल्या गेल्या. विजयासाठी 60 धावांचं लक्ष, 60 धावांचं आव्हान त्या ठिकाणी उभं केलं.
सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू आदिनाथ घेरडे, गोलंदाजी माळकुर्री सागर बसे. निर्धाव चेंडू असेल. नॉन स्ट्राईकला शिवाजी, त्यांचा त्या ठिकाणी रनर म्हणून निलेश काळुक यांना पाचारण केलाय. बिगेट करण्याचा प्रयत्न पहिला संघाच्या ठिकाणी खातं उघडलं गेलंय. एक धाव फलकावरती नोंदवली गेली आहे. बिगेट करण्याचा प्रयत्न शिवाजी मागील 3 सत्रामध्ये एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून किताबाचा मानकरी ठरलेला खेळाडू आहे. दरम्यानच्या काळामध्ये पुन्हा एकदा एक सिंगल येईल. धावफलक पुढे सरसाला जाईल. सात धावा धावफलकावरती आहेत. 7. आदिनाथ घेरडे आणि शिवाजी ही जोडी मैदानामध्ये आहे. वाईट चेंडू येईल. अवांतर स्वरूपामध्ये धाव या ठिकाणी मिळते आणि दरम्यानच्या काळामध्ये ह्या परिसरातील एक भूमिपुत्र आणि ज्यांची शेतीवरती नितांत श्रद्धा आहे, शेतीवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे आणि एक पर्यावरण मित्र म्हणून ज्यांची समाज जीवनामध्ये खऱ्या अर्थानं ओळख आहे, असं आदर्श व्यक्तिमत्व अक्षयभाई झेंडे. आपण या स्पर्धे निमित्तानं आवर्जून आलात. मनापासून मनपूर्वक आपल्या या ठिकाणी स्वागत असणार आहे. यावेळी मात्र अगदी लालच दाखवलेला चेंडू होता, परंतु आदिनाथजी घेरड्यांना माहित आहे लालच दाखवल्यावरती काय होतं. धोका पत्करायचा नाही, सामना तर जिंकायचा आहे आणि सामना जिंकण्यासाठी आतोनात प्रयत्न करताना आपण या दोनही खेळाडूंना आपण पाहतोय. आणि नो बॉल असेल, फ्रीट असेल, मेन पंच ॲडव्होकेट विक्रमजी हगवणे यांचा इशारा येतोय.
लेग पंच म्हणून अमितजी मोरेंचं या ठिकाणी काम चालू आहे. दोघेही अनुभवी आहेत. अनुभवाची शिदोरी दोघांच्याही पाठीशी आहे आणि या ठिकाणी चेंडू जवळपास सीमारेषेच्या अगदी 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 बाहेर. हे खणखणीत चौकार 4 धावा. अविनाशजी गेरडे यांच्या बॅटमधून एक चौकार येतोय. संघाचा धाव फलक 18 धावा फलकावरती आहे. 2 अंका धाव फलक जाऊन पोहोचलाय. अविनाश बोरक्यांवरती हल्ला चढवला गेलाय, आक्रमण केलं गेलंय. जशाच तसं प्रत्युत्तर देण्याचं काम मैदानामध्ये आपण पाहतोय. प्रत्येक जण जिंकण्यासाठी आलाय. खेळ कुठलाही असो, प्रत्येकाला जिंकणं वाटतं आणि जिंकणं हे रक्तात असावं लागतं. आणि जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. चेंडू हवेत बिगिट केलाय आणि चेंडूने मात्र दिशा बदलली. एकोणीस धावा फलकावरती आहेत आणि नवीन गोलंदाज प्रवीण बालघरे संघाचे संघमालक संघनायक आहेत. त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहेत. अगदी अंगभेदक मारा मैदानामध्ये पाहायला मिळाला. प्रवीण बालघरे खूप कमी काळ क्रिकेटची सेवा करण्याची संधी प्रवीणजींना मिळाली, परंतु त्या संधीचं सोनं करण्याची वेळ आता मैदानावरती आलेली आहे आणि संधीचं सोनं करून दाखवायचा हा एक सुवर्ण योग म्हणावा लागेल. आणि आक्रमण केलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. धाव फलक 4 ने पुढे सरसावेल. 23 धावा फलकावरती आहेत. दरम्यानच्या काळामध्ये पुन्हा एकदा वाईट चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. शांत वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये आपण पाहतोय. दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत. अनुभव पाठीशी आहे आणि अनुभव पाठीशी असेल तर निश्चितपणे कुठलंही युद्ध आपल्याला सहज जिंकता येतं. 28 धावा फलकावरती आहेत. एक शांत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांकडून पाहायला मिळाला. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. आव्हान वाटतं तेवढं सोपं नाही, परंतु सहजरित्या हे आव्हान पूर्ण करत असेल निश्चितपणे अशाच प्रकारची फलंदाजी आपल्याला करावी लागेल आणि ती फलंदाजी करण्याची क्षमता ह्या दोनही खेळाडूंमध्ये आहे. मग आपण पाहतोय की आदिनाथ घेरडे आणि शिवाजी पुन्हा एकदा बिगेट केला. चेंडू एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर. हा लगोपाठचा तिसरा चौकार, वाईट पाठोपाठचा एक तिसरा चौकार मैदानामध्ये आपण पाहतो. लगोपाठचे 3 चौकार आदिनाथ घेरडेंच्या बॅटमधून पाहायला मिळाले. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय प्रवीण बालघरेंवरती आक्रमण केलं, हल्ला चढवला. दरम्यानच्या काळामध्ये खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. अंगभेदक मारा मैदानामध्ये पाहायला मिळाला. कुठल्याही प्रकारची धाव नसणारा निर्धाव चेंडू मैदानामध्ये पाहतोय. अनेक खेळाडू लाईव्ह क्रिकेटचा आनंद घेत आहेत. युट्यूब लाईव्ह आपण या ठिकाणी केलेला आहे आणि त्या माध्यमातून अनेक जण लाईव्ह पाहण्याचा देखील आनंद घेत आहेत. आणि यावेळी मात्र आकाशाला गवत निघाला. लांब 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 वरचा एक खणखणीत आजच्या दिवसभरातला पहिला षटकार आदिनाथ घेरडेंच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे. संघ मालकावरील संघनायकावरती केलेला आक्रमण, चढवलेला हल्ला आणि हल्ल्याचं प्रत्युत्तर षटकाची समाप्ती आदिनाथ घेरडेंच्या बॅटमधून पाहायला मिळाली. 38 धावा फलकावरती. आमचे सहकारी मित्र मार्गदर्शक दत्ताभाऊ गाडेंचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत, मनापासून स्वागत. उशीर का होईना आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली आणि यानंतर आपण खेळपट्टीवरती सज्ज राहायचंय.
वाईट चेंडू असेल. यावेळी मात्र हलकासा फटका. अमित मोरे, आपण क्रिकेट खेळाडू आहात का पंच आहात? आणि विक्रमजी, आपणही मैदानामध्ये त्या ठिकाणी खाण्यापिण्याचा आस्वाद घेत आहे. तुमचा निर्णय आत्ताचा कळवायचा काय? एक धाव आणि ती केलेली सालं आपण खिशामध्ये ठेवा. एखादा खेळाडू जर घसरला पडला तर उद्या त्या ठिकाणी कामावर जायचं अवघड होऊन जाईल. यावेळी मात्र निर्धाव चेंडू असेल. स्वतःच्या फुलत्रमध्ये चेंडू अडवलाय. अगदी संत शांत सुरुवात या षटकामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू असेल. रोहिदास जाधव, फार मोठा अनुभव आहे. अनुभव पाठीशी घेऊन मैदानामध्ये गोलंदाजी करतात. अनिश्चिततेचा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं आणि ह्याच क्रिकेट खेळाची ख्याती झेल गोरख मंजुळे यांच्याकडनं सुटलाय. एक सोपा झेल तो अवघड केला आणि अवघड झेल हातातनं चेंडू निसटला. त्यामुळे या ठिकाणी आदिनाथ आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित असणार आहे. धावफलक 1 ने पुढे सरसावेल. पुन्हा एकदा एक सिंगल शिवाजींच्या बॅटमधून पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारचा एकाने रनर नसतो, परंतु आज ही जिवलग मित्रांची असणारी ही स्पर्धा आणि ह्या स्पर्धेत रनर ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलंय. षटक संपलं गेलंय. 4 षटकाचा खेळ मैदानामध्ये संपला. धाव फलकावरती बनवल्या गेल्यात 43 धावा. समीकरणाकडे तुम्हाला घेऊन जाईल. शेवटचे 12 चेंडू 12 धावा. 11 चेंडू 11 धावा. समीकरण बदललंय. 11 चेंडू 11 धावा. आणि या ठिकाणी तुमच्या आमच्या सर्व खेळाडूंवरती प्रेम करणारं एक व्यक्तिमत्व, तुमच्यातला एक सहकारी, स्वतः समुद्रापलीकडे जाऊन ज्यांनी आपला शिक्षणाचा फायदा घेऊन त्या ठिकाणी चांगलं काम केलं. झेल होता होता सुटला. सोपा झेल होता तो अवघड केला आणि अवघड झेलचं रूपांतर एका धावेमध्ये झालं. समीकरण बदललं. 10 चेंडू आणि 10 धावा. 50 धावा. संघाची अर्धशतकी खेळ पूर्ण. बिगिट केलाय. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला. पुन्हा एकदा सिंगल येईल.
अगदी नॉटआउट सामना जिंकण्याचा प्रयत्न मैदानामध्ये आदिनाथ आणि शिवाजी यांच्याकडनं पाहायला मिळतोय. शिवाजी काहोके, आदिनाथ घेरडे, गोलंदाजी मार्कवरती सागरदादा भसे. आणि या ठिकाणी फलंदाज आदिनाथ घेरडे झेलबाद होत आहेत. सागर भसेंना मिळालेले यश. पहिला धक्का मैदानामध्ये पाहायला मिळाला आहे. शेवटचे 8 चेंडू विजयासाठी 9 धावा. कोण करणार पूर्ण ह्या 9 धावा? तर नवीन फलंदाज निलेश विक्रम हगवणे नवीन फलंदाज मैदानामध्ये. आठ चेंडू 9. पुन्हा फलंदाज बाद. लागोपाठचा दुसरा धक्का मैदानामध्ये पाहायला मिळाला आहे. आणि पुन्हा एकदा उद्ध्वस्त सागरदादा भसेंचे हॅट्रिक मैदानामध्ये. लागोपाठचे 3 फलंदाज बाद होत आहेत. सागरदादा भसे यांच्यासाठी विशाल बाप्पू काळके यांच्या वतीने 500 रुपयाचे पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी. समीकरण बदललंय. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज. 12 चेंडू 12 होता. फक्त 3 धावा खर्च करून 3 फलंदाज माघारी पाठवले सागरदादा भसे. नवीन फलंदाज तुषारदादा झेंडे मैदानामध्ये आहेत. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज. परंतु समोर शिवाजी हे आहेत आणि शिवाजी कशा प्रकारे काम करतायत. सलामीला आलेले शिवाजी अद्यापर्यंत मैदानामध्ये आहेत. कलात्मक फटका मैदानामध्ये पाहायला मिळाला. चेंडू फरार सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. 4 धावा. समीकरण बदलले. शेवटचे 5 चेंडू विजयासाठी बनवायच्यात. 5 धावा. शेवटचे 5 चेंडू 4 धावा आणि सुरेख फटका मैदानामध्ये पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषेच्या अगदी आतमध्ये अडवला. सुरेख प्रयत्न पाहायला मिळाले. 2 धावा पूर्ण. चौकार नाहीये. चौकार नाही. चौकार नाहीये. ह्या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या वाजवा. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. यावेळी मात्र निर्धाव चेंडू तेज तर्रार मारा मैदानामध्ये पाहायला मिळालाय. आणि सामना या ठिकाणी
जिंकला विजय संघाचं मनापासून अभिनंदन. यानंतर शिवनेरी संघानं सज्ज राहायचंय. निरोजी काळो की आपण संपर्क साधायचा आहे. तुफान किती जिद्द ना सोडली जे